अहिल्यानगरमधील कोपरगाव तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश आले। कोपरगावमधील 2 महिलांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला होता, तर गेल्या 10 दिवसांपासून नरभक्षक बिबट्याची शोध मोहीम सुरू होती। मध्यरात्री नरभक्षक बिबट्याला वनविभागाने ठार मारलेला आहे। अधिकचे तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा। प्रशांत, कशा प्रकारे ही सगळी मोहीम पार पडली? विक्रांत, तसं बघितलं तर गेल्या काही दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यात, अहिल्यानगर जिल्ह्यात जे आहे ते बिबट्याने उच्छाद मांडला आहे। नागरिक त्रस्त झाले होते आणि त्यातल्या त्यात प्रत्येक असा कोणताही तालुका नाही का ज्या ठिकाणी बिबट्याने नरबळी घेतलेला नव्हता। मात्र गेल्या आठवड्यात कोपरगावमध्ये 2 जणांचा जो आहे तो बळी घेतला होता। त्यामुळे एकूण 5 पथके जी आहे ती बिबट्याच्या शोधासाठी ही तैनात करण्यात आली होती आणि नेमका तोच नरभक्षक बिबट्या कोणता आहे याचे जे फुटप्रिंट आहे याच्या आधारे सगळं सर्वेक्षण केलं गेलं, ड्रोनने सर्वेक्षण केलं गेलं आणि काल रात्री वन विभागाचं जे पथक होतं त्याला बिबट्याची चावल लागल्यानंतर तोच नरभक्षक बिबट्या असल्याची खात्री पडल्यानंतर त्याला ठार मारण्यात आलेला आहे। मात्र परिसरात अद्याप 50 ते 60 बिबटे असल्याने नागरिकांमध्ये अजूनही भीतीचं वातावरण आहे। बरं, धन्यवाद प्रशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।